नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या देवीची या नवरात्रीमध्ये ओटी कशी भरायची, कधी भरायची, ओटी कोणी भरायची, कोणी भरायची नाही या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। ज्या दिवशी घटस्थापना केली जाते, काही ठिकाणी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी ओटी भरली जाते आणि ती 9 दिवस तशीच आपल्या देवघरात घटस्थापनेसमोर किंवा देवीसमोर ठेवली जाते। दुसरं म्हणजे आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या देवीचा कुलाचार कुलधर्म हा करायचा असतो। त्यामुळे ह्या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्याला शक्य होईल त्या दिवशी आपण आवर्जून आपल्या कुलदेवीची ओटी मूळ पीठावर जाऊन किंवा घरात तुम्ही घटस्थापना जिथे केली आहे तिथे किंवा तुमच्या घराजवळ जिथेही मंदिर असेल त्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही ओटी भरू शकतात। आता दुसरं म्हणजे ओटी भरताना बघा, आपण आपल्या देवीचा वार बघून त्या दिवशी ओटी भरायची आहे। जसं की मंगळवार, जसं की शुक्रवार या दिवशी तुम्ही देवीची ओटी भरू शकतात। शक्यतो देवीची ओटी पंचमीला, काही ठिकाणी अष्टमीला आणि काही ठिकाणी नवमीला भरली जाते। जास्त करून अष्टमी आणि नवमीच्या दिवशी देवीची ओटी भरण्याची पद्धत आहे। आता जर का ओटी तुम्ही तुमच्या घरात भरणार असाल तर मग त्यामध्ये साहित्य कोणतं घ्यावं, साहित्य काय घ्यायचं, ओटी कशी भरायची आपण हे पाहणार आहोत। सर्वप्रथम प्रत्येक सुवासीन महिला देवीची ओटी भरू शकते। फक्त ओटी कोणी भरायची नाही तर बघा, जी गर्भवती महिला आहे त्या महिलेनी देवीची ओटी भरायची नाही किंवा दुसऱ्यांची ओटी भरायची नाही किंवा तिची स्वतःची देखील ओटी तिने भरून घ्यायची नसते, कारण तिची ओटी ही अगोदरच भरलेली असते। दुसरं म्हणजे आता ओटी भरण्याचा इतका मोठा अधिकार महिलांनाच का आहे? बघा, एक महिला ही गर्भ तयार करून एका बाळाला जन्म घालते, म्हणजेच तिच्यामध्ये किती मोठी शक्ती आहे। त्यामुळे तिला देवीची ओटी भरण्याचा हा अधिकार दिलेला आहे। जर का महिलेला मासिक धर्म असेल, अडचण असेल तर घरात जाव असेल तर जावेने ओटी भरली तरी चालेल, सासू असेल तर सासूने ओटी भरली तरी चालेल। आता देवीची ओटी जर का तुम्ही घरात भरणार असाल तर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे त्या घटस्थापनेच्या बाजूला किंवा समोर तुम्हाला देवीची ओटी भरायची आहे। आणि जर का तुम्ही घटस्थापना केलेली नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात तुमच्या कुलदेवीचा जिथे फोटो आहे, मूर्ती आहे, टाक आहे, तुम्ही तुमच्या देवघरासमोर देवीची ओटी भरली तरी चालेल। यानंतर ही ओटी जर का तुम्ही तुमच्या मूळ पीठावर जाणार असाल तर जाताना तुम्ही घेऊन जायची आहे किंवा तुमचे पती जाणार असतील तर तुम्ही त्यांच्याकडे ही ओटी देऊ शकतात आणि मूळ स्थानावर गेल्यावर देवीला ही ओटी तुम्ही अर्पण करू शकतात किंवा ही ओटी तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या एखाद्या देवीच्या मंदिरात तुम्ही ठेवून देऊ शकतात। कारण ही ओटी आपण देवीसाठी भरलेली आहे, त्यामुळे ह्या ओटीचं सामान किंवा साहित्य आपल्याला देवीला ठेवायचं आहे। आता ओटी भरण्यासाठी साहित्य कोणतं घ्यायचं? बघा, सर्वात प्रथम म्हणजे ओटी भरण्यासाठी काही ठिकाणी सहावारी साडी घेतली जाते, काही ठिकाणी साडी 9वारी घेतली जाते। साडी घेताना शक्यतो रेशमी साडीचा वापर करावा, कारण रेशमामध्ये देवीच्या सात्विक लहरी आकृष्ट करण्याची जास्त प्रमाणात ताकद असते। त्यामुळे साडी घेताना तुम्ही सुती, कॉटन किंवा रेशमी धाग्याची साडी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर यावर आपण एक नारळ ठेवत असतो, तर हा नारळ का घ्यायचा? बघा, रेशमी धाग्यामध्ये देवी तत्व आकृष्ट करण्याची जी ताकद आहे ते आकृष्ट केलेलं देवी तत्व नारळ हे त्याच्यामध्ये साठवून ठेवत असतं। त्यामुळे आपल्याला एक भरलेला न सोललेला नारळ आपल्याला घ्यायचा आहे। आता साडी घेताना देवीची ओटी भरण्यासाठी आपण जी साडी घेतो ही साडी आपल्याला नवीनच घ्यायची आहे। मग घरात जर का वापरलेली साडी आहे किंवा कोणी दिलेली साडी असेल, आपल्याला चुकूनही अशी साडी घ्यायची नाही। साडी तुम्ही 200-500 तुमच्या यथाशक्तीने विकत आणा आणि ती साडी तुम्हाला देवीची ओटी भरण्यासाठी घ्यायची आहे। नारळ देखील तुम्हाला कोणी दिलेला असेल, तुमच्या घरात असेल किंवा कुठून आलेला असेल तर असा नारळ आपल्याला वापरायचा नाही। आपली कोणी ओटी भरली असेल, ती साडी जरी नवीन असेल तरी अशी साडी आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी वापरायची नाही। शक्यतो साडी घेतानाही आपल्याला काठपदराची घ्यायची आहे। तुम्ही यामध्ये लाल कलर, हिरवा कलर या पद्धतीचे देवीचे आवडणारे कलर घेऊन देवीची तुम्हाला ओटी भरायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। तांदूळ घेताना जवळजवळ ते मुठभर तांदूळ असतील,
किंवा एक पावशेर तांदूळ भरतील एवढे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहे। तांदूळ घेताना ते अखंड असावे। बरेच जण अर्धा तुटलेला तांदूळ घेतात, तर असा तांदूळ देवीच्या कुठल्याही पूजेत आपल्याला वापरायचा नाही। साडी घेताना तुम्ही नऊवारी घ्या किंवा सहावारी घ्या, शक्यतो रेशमी धाग्याची साडी घ्या, काठ पदराची साडी घ्या, त्यामध्ये तुम्हाला एक ब्लाऊज पीस ठेवायचा आहे। आता साडीमध्ये जरी ब्लाऊज पीस असला तरी आपल्याला एक कॉटनचा किंवा खणाचा ब्लाऊज पीस ठेवायचा आहे, त्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहे, मग त्यावर एक नारळ ठेवायचा आहे। आता देवीची ओटी भरताना आपल्याला 11 प्रकारचे अलंकार घ्यायचे असतात। तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला शक्य होतील तेवढ्या अलंकाराच्या वस्तू तुम्ही तुमच्या या ओटीच्या सामानावर ठेवू शकता। आज आपण फक्त महत्त्वाची ज्या काही वस्तू असतील त्या वस्तू पाहणार आहोत। मग आता यावर तुम्ही नारळ ठेवला, यावर तुम्हाला एक वेणी किंवा गजरा ठेवायचा आहे। बघा, देवीला गजरा अतिशय प्रिय आहे। एक गजरा तुम्हाला यावर ठेवायचा आहे। त्यानंतर तुम्हाला दक्षिणा आवर्जून ठेवायची आहे। मग तुम्ही 21, 11, 101 तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दक्षिणा ठेवायची आहे, परंतु न विसरता आपल्याला दक्षिणा या ओटीच्या सामानावर ठेवायची आहे। त्यानंतर सौभाग्य अलंकाराच्या ज्या वस्तू असतात, हिरव्या बांगड्या, टिकली, हळदी कुंकू हे तुम्हाला न विसरता ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे मग तुम्ही आरसा, कंगवा, फणी, वेणी, मंगळसूत्र, जोडवी या पद्धतीच्या वस्तू, सिंदूर, काजळ, नेलपेंट या पद्धतीच्या वस्तू तुम्ही तुमच्या यथाशक्तीने ह्या ठेवू शकतात। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओटीचं जे सामान आहे ते सामान आपल्याला एका मोठ्या ताटलीत घ्यायचं आहे आणि या ओटीच्या सामानावर आपल्याला न विसरता पाण्याचा विडा ठेवायचा आहे, ज्याला काही ठिकाणी तांबूल देखील म्हणतात। तुम्ही हा विकत आणू शकतात किंवा घरी तयार केला तरी चालेल। तुम्हाला 2 विड्याची पानं घ्यायची आहे, त्याला चुना लावायचा, थोडासा काठ ठेवायचा, एक सुपारीचा तुकडा ठेवायचा, बडीशोप, साखर, लवंग तुम्हाला न विसरता यामध्ये ठेवायची, एक वेलची तुम्हाला न विसरता ठेवायची आणि याचा पानाचा विडा बनवून तुम्हाला त्या ओटीच्या सामानावर ठेवायचा आहे। आता हे सर्व ताटात घेतल्यावर आपल्याला यावर हळदी कुंकू टाकायचं आहे। अगोदर आपल्याला देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा, धूप दीप लावून घ्यायचा आहे, स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे। साडी घातली असेल तर आपल्याला पदर डोक्यावर घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। आता ओटी भरताना आपल्याला एक पाट किंवा बसायला आसन घ्या, त्यावर बसा, ताटामध्ये ओटीचं सामान घ्या, त्यावर हळदी कुंकू टाका। ओटी भरताना आपल्याला आपल्या कुलदेवीचा मंत्राचं नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही 99 मंत्र म्हणू शकतात। ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विक्षे हा मंत्र म्हणत आपल्याला देवीची ओटी भरायची आहे। आता ओटीचं सामान आपल्याला आपल्या हातात घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवीला प्रार्थना करायची आहे। बघा, तुम्ही तुमच्या मनाने, तुमच्या मनात ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी बोलून तुम्ही देवीची प्रार्थना करू शकतात। हे देवी, हे कुलदेवी, हे कुलस्वामिनी, मी तुमची जी पण काही सेवा करत आहे किंवा सेवा केली आहे ती तुमच्या चरणी रुजू करून घ्या, तुमच्या चरणी अर्पण करते। सेवा करताना काही चूक झाली असेल किंवा या नवरात्रीच्या 9 दिवसात मी जी काही सेवा केली, जी तुमची काही सेवा करत आहे, यात जर का मी तुमची काही सेवा केली आहे, यात जर का काही माझ्याकडनं चूक झाली असेल, सेवा करताना माझ्याकडनं काही चुकलं असेल, त्याबद्दल क्षमा प्रार्थना असावी। माझ्याकडनं अशीच तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या, तुम्हाला असं म्हणायचं आहे। आणि मी माझ्या यथाशक्तीने जी काही तुमची ओटी भरत आहे, खन्ना नारळाने ओटी भरत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा। मी अज्ञान आहे, मला काही कळत नाही, मला माझी ओटी तुम्ही स्वीकारा म्हणायचं, मला मार्गदर्शन करा म्हणायचं, माझ्या चुका पदरात घ्या म्हणायचं आणि माझ्याकडनं तुमची जास्तीत जास्त सेवा करून घ्या। घराची, माझी, माझ्या कुटुंबाची, घरातील सर्वांची अशीच भरभरून प्रगती होऊ द्या, अशी प्रार्थना तुम्हाला देवीला करायची आहे। आणि ही ओटी आपल्या छातीजवळ घ्यायची। त्यानंतर देवीचा फोटो असेल तर फोटो किंवा घट तुम्ही मांडलेला असेल तर घटापाशी आपल्याला 3 वेळा ताट पुढं न्यायचं, पुन्हा छातीपाशी आणायचं, पुन्हा न्यायचं, पुन्हा छातीपाशी आणायचं, असं 3 वेळा करायचं आणि त्यानंतर हे ओटीचं ताट आपल्या देवीच्या समोर ठेवायचं आहे। मग तुम्ही एक पाट घ्या, त्या पाटावर ठेवा। ही ओटी तुम्ही आपलं जोपर्यंत घट हलवत नाही तोपर्यंत तिथेच असू द्या किंवा तुम्ही ह्या नवरात्रीच्या काही दिवसात देवीच्या मूळ पीठावर गेला किंवा मंदिरात गेला तर त्या ठिकाणी तुम्ही हे ओटीचं सामान देऊ शकतात। किंवा तुमच्याकडनं शक्य झालं नाही जाणं कुठेही मंदिरात, तर ही ओटी काय करायची, तर ही ओटी तुम्ही स्वतः वापरा
आणखीन एक सांगायचं राहिलं, आपण जे ओटीचं सामान घेणार आहोत यावर तुम्हाला एक केळ, एक सफरचंद, एक पेरू म्हणजे तुम्हाला एक फळ देखील ठेवायचं आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही ओटी भरायची आहे. बघा, भक्ती महत्वाची आहे. आपण किती भक्तीने जी गोष्ट करतो, सेवा करतो, ती किती भक्तीने किंवा किती मनापासून करतो हे महत्वाचं असतं. बघा, देव हा भक्तीचा भुकेला आहे, भीतीचा नाही. त्यामुळे तुम्ही जी पण सेवा कराल, जे पण काही तुम्ही देवीसाठी कराल ते अगदी मनापासून करा. अगदी त्याच्यात 11 अलंकार नसले तरी चालतील. ज्या ज्या मुख्य मेन वस्तू आहेत त्या घ्या आणि तुम्ही देवीची ओटी भरायची आहे. त्यानंतर आपल्याला एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. बघा, देवीची ओटी भरल्यानंतर आपल्याला एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे. शक्य झाल्यास तुम्ही 108 वेळा 99 मंत्र म्हणा किंवा तुमची कुलदेवी जी असेल तिचं 108 वेळा तुम्ही नामस्मरण करायचं आहे. तर या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने ओटी भरायची आहे आणि देवीला आपल्याला खिरीचा, दुधाचा नैवेद्य आवर्जून दाखवायचा आहे. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांना माहिती शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.